कारण खोडके साहेब ज्या पक्षाचे आमदार आहे त्याच पक्षाचे अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे आणि अर्थ व नियोजन खात्यामार्फत भरपूर पैसा हा प्रभागात खेचून आणू शकतो. म्हणजे मी तर सांगतो तुम्हाला 100% गॅरंटीने सांगतो, जेवढा मला अनुभव आहे, जेवढं माझं वाचन आहे त्याच्यामधलं जो निधी कसा आणला जाईल काय, तर याच्यामध्ये अर्थ व नियोजन खात्याचा पुरेपूर वापर खोडके साहेब करून ह्या प्रभागाकरता विशेष लक्ष देऊन ते निधीची तर कमतरता पडणारच नाही. आता फक्त इथे विकासाची भाषा करणारा आणि आपल्यातला उमेदवार पाहिजे होता. नगरसेवक हा आपल्यातला हक्काचा नगरसेवक पाहिजे होता. आणि हा जो उमेदवार आहे आमचा, याचं नाव गोलू उर्फ हेमंत राजकुमार मानके, हा सर्वांच्या हक्काचा आहे. हा म्हणजे याला असं या प्रभागात कोणीच नाही की जे एकेरी नावाने बोलू शकत नाही. आता तब्बल 4-3.5-4 वर्ष निवडणुका झाल्या नाही. त्याच्यानंतर यापूर्वी जे हे सगळेच म्हणजे जे नियोजनबद्ध कामच नाही झालं, हे सगळं पहिले ट्रॅकवर आणावं लागणार. त्याच्यानंतर रस्ते, नाली, लाईट्स ह्या कॉमन गोष्टी झाल्या आहेत आता. नमस्कार, स्पीड न्यूजच्या सगळ्या दर्शकांचं मी कुलदीप मुंदे स्वागत करतो. मित्रांनो, महानगरपालिका निवडणूक 2026 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता अंतिम टप्प्यात आल्यात. तर आज आपण अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये आलो आहोत. या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दोनही पक्ष, जे भारतीय जनता पक्ष युवा स्वाभिमान आहे, यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात. मित्रांनो, हा प्रकाश झोतात येण्याचं प्रमुख कारण हा प्रभाग, इथे आमदार, खासदार आणि भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती. परंतु अचानक या निवडणुकीमध्ये एक नवीन उमेदवाराचं नाव समोर आलं आणि इथेच खरी ही निवडणूक ट्विस्ट या निवडणुकीमध्ये आला. तर हा ट्विस्ट काय आहे आणि हा प्रभाग का इतका चर्चेत आहे हे आपण पाहण्यासाठी, या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे रोहित देशमुख. रोहित देशमुखचा परिचय साईनगर क्षेत्रातील एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि खऱ्या अर्थाने हा जो नवीन उमेदवार आला आहे, या उमेदवारीचा शिल्पकार म्हणून रोहित देशमुख हे नाव चर्चेत आलं. रोहित, सगळ्यात आधी स्वागत करतो. नमस्कार. आपण पाहिलं की प्रभाग 19 मध्ये दुरंगी लढत होती, परंतु आता ही लढत तिरंगी झाली. एक नौका उमेदवार दिला, ज्या उमेदवाराचं कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नव्हतं. त्यानंतर अतिशय यंग आहे. या दिग्गजांच्या मध्ये तू जो हा उमेदवार दिला, एक काय समीकरण काय आहे नेमके याच्यामध्ये? आता आपण जो याला नौका बोललो, हा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, हा प्रभागासाठी नौका नाही, राजकीय जे खेळी चालू आहेत त्यासाठी कदाचित नौका असेल. प्रभागातला हा किमान याचं जे घर आहे प्रभागातलं 35 ते 40 वर्ष जुनं घर आहे. 35-40 वर्षापासून तो रहिवासी आहे. त्याच्यामुळे या प्रभागातल्या खऱ्या समस्याची जाण त्याला आहे. बाकी साईबाबा गणेशोत्सव मंडळ, व्हॉलीबॉलचे जे इथे उच्चस्तरीय सामने होतात, त्याच्यामध्ये अग्रेसर महत्त्वाची भूमिका त्याची असते. आणि ह्या निवडणुकीमध्ये याला उभं राहण्याचं याचं एकच कारण की सर्व प्रभागातल्या जनतेचा याला सर्वांचा, म्हणजे महिलांपासून ज्येष्ठांपासून तर युवकांपर्यंत सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. कारण सगळ्यांना इझिली वर्किंग करणारा नगरसेवक पाहिजे. आपण बघितलं की तुझं जे मित्रमंडळ आहे हे प्रचंड मोठं आहे. इथे अनेक उमेदवारीसाठी उमेदवार त्यातनं निघू शकलेस, तरुणही आहे. तर यालाच निवडण्याचं काय कारण नेमकं? याच्यामध्ये नेतृत्व क्षमता ही पूर्वीपासूनच या प्रभागातल्या लोकांनी बघितलेली आहे. कारण सतत 20 वर्ष एकाच गणपती मंडळाचा अध्यक्ष राहणे आणि दरवर्षी त्या गणपती मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये सदस्याची वाढच होत गेलेली आहे, कधी कमी नाही झालं.
त्याच्यामुळं सर्वांनी एकमताने असं ठरवलं, मी तर सोडून द्या, प्रभागातल्या सर्व नागरिकांनी, की यंदा आपल्याला नगरसेवक पाहिजे, पण आपल्यातला पाहिजे. तो कुठला नेता नसावा. तो जनसेवा हे ते जे आता बोलल्या जातं राजकारणात, तर हे सगळं फक्त व्होटिंग करता लोक बोलतात. आता आपल्याला आपल्यातला खरा जनसेवक निवडायचा आहे. म्हणून याला जनसेवक म्हणून उभं केलेलं आहे लोकांनी. राजकारण म्हटलं की साम दाम दंडभेद ह्या सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर आहे. आणि तुम्ही लोक टिकणार का या सगळ्या गोष्टीत? ज्याच्या मागे जनता तोच टिकतो ना दादा राजकारणात. बाकी तर हे सामदाम दंडभेद हे असणं गरजेचे आहे, परंतु सगळ्यात मोठा जनादेश तुमच्या पाठीशी असला पाहिजे. तो याच्या 100% याच्याकडे आहे. राष्ट्रवादीच का निवडली? राष्ट्रवादी निवडण्याचं कारण एकच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे सौ सुलभाताई खोडके ह्या 2004 ते 2009 आमदार होत्या. बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये हा प्रभाग येतो. 2004 ते 9मध्ये ह्या प्रभागाची जी डेव्हलपमेंट झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माननीय आमदार सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात, सुलभाताई खोडकेंच्या कार्यकाळात, तर त्याच्यानंतर 2009पासून 2025पर्यंत असा काहीच मोठा बदल नाही दिसला जो सुलभाताईंच्या नेतृत्वात झाला होता. त्यामुळे आता परत हे सगळं विकासाचं गाडं या साईनगर प्रभागाचं रुळावर आणण्याकरता सुलभाताई खोडके ह्या अमरावती मतदारसंघाचे आमदार आहेत. परंतु श्री संजय खोडके साहेब जे आहेत त्यांना आताच 6 महिन्यापूर्वीच अजितदादांनी विधान परिषदेवर संधी दिली आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून त्यांचा निधी हा या प्रभागात ते कुठेही देऊ शकतात. आणि हा प्रभागच मुळात विकास कामांवर चर्चा करून निवडणूक व्हायची. आता काय फालतू इतर मुद्दे आले, त्यामुळे थोडीशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न जे काही उमेदवार उभे असतील त्यांनी केले. परंतु आता ह्या गोष्टीला इथले नागरिक थारा देणार नाही. आता फक्त इथे विकासाची भाषा करणारा आणि आपल्यातला उमेदवार पाहिजे होता. नगरसेवक हा आपल्यातला हक्काचा नगरसेवक पाहिजे होता. आणि हा जो उमेदवार आहे आमचा, याचं नाव गोलू उर्फ हेमंत राजकुमार मानके, हा सर्वांच्या हक्काचा आहे. हा म्हणजे याला असं या प्रभागात कोणीच नाही की जे एकेरी नावानं बोलू शकत नाही, म्हणून हा एक बेनिफिट आहे. एक कन्फ्युजन तयार केलं गेलं होतं. म्हणजे कोण कोणत्या पक्षाचा आहे आणि कोणत्या पक्षाची कोणासोबत येते हेच कळत नव्हतं. प्रभाग 19मध्ये आपण बघितलं की अनेक ठिकाणी युवा स्वाभिमान आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. बरोबर आहे. इथे एक दुसऱ्याच्या विरोधात लढत होते. बरोबर. कन्फ्युजन काय होतं आणि का क्रिएट केल्या चाललं आहे? बघा, ह्या गोष्टी तर आता त्या राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांना माहिती असते. सर्वप्रथम आजपासून किमान 3 महिनेपूर्वी माननीय आमदार संजय खोडके साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका या महापालिकेच्या निवडणुकीकरता पहिले स्पष्ट केली होती की आम्ही कोणाबरोबर युती करणार नाही. आणि त्याच गोष्टीला आम्ही प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलो. साईनगर, अकोली साईनगर असा हा मतदारसंघ याला नाव आहे. साईनगर, अकोली, नवाते पण आमचं नवाते पण त्यामध्ये आहे. तर इथे काय वाटतं, कुठले कामं? हे बघा, मी हे जे नाली, हे काय म्हणते, गटर, म्हणजे वॉटर गटर मीटर आपण ज्याला म्हणतो, हे बेसिक सगळ्या सुविधा असतात किंवा मूलभूत गरजा असतात. विकास यानंतर असतो. बरोबर. याच्या आधी विकास झाला आहे का नेमका? बघा, आता विकास जो हे लोक विकास म्हणतात, तर यांनी बेसिक ज्या गरजा होत्या इथल्या पब्लिकच्या, कोणालाच विश्वासात घेतलं नाही. मनात येईल तिथे रस्ता टाकून दिला जो शासनाचा निधी मिळतो, प्रत्येकाचा ठराविक असतो ज्यांना जो मिळतो. मनात येईल त्या पद्धतीने क्रॉस नाली बांधली, मनात येईल त्या पद्धतीने गार्डनचं यांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच दिशा नाही, काही नाही. सभागृह गार्डन उद्यानामध्ये कुठं असावं, वॉकिंग ट्रॅक कुठे असावा, झाडं कुठे असावे, झाडे कुठले असावे, याचं काहीच नियोजन न करता मनात आलं उद्यान टाकलं आणि मग ते त्यांच्या मनाने केलं. नो प्लॅनिंग नावाची एक गोष्टही या प्रभागात तुम्हाला कुठे दिसणार नाही. 40 वर्ष आधीचं साईनगर, आणि जर काही विचार केला, कारण मी या भागाला जवळून बघितलाय, माझा सुद्धा जन्म, मी जरी आता अमरावतीत नसेल राहत तरी माझा जन्म इथलाच आहे. आणि म्हणून विशेष मी इकडे आलेलो आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी. 40 वर्ष आधी इथे एक बालोद्यान होतं. पर्यटनासाठी हे एक प्रसिद्ध होतं साईनगर. सगळ्या अमरावतीमधनं, इव्हन अमरावतीच्या आपल्या जिल्ह्यामधले सुद्धा लोक इथे यायचे. पण आता ते पर्यटन दिसत नाही. साई मंदिरात एक धार्मिक आध्यात्मिक केंद्र त्यावेळेला साईनगर होतं.
आता हे सगळी गर्दी कमी झाली. पर्यटनाच्या हेतूने किंवा तो उद्देश ठेवून इथं विकास व्हायला पाहिजे होता की नाही? काय झालं आहे दादा, तुम्हाला मी सांगतो. मी वारंवार म्हणजे मगाशी बोललो, या प्रभागाच्या निवडणुकीमध्ये विकास आणि स्वच्छ प्रतिमेचा माणूस ह्या सगळ्या गोष्टी गत 15 वर्षापासून ते इथे मी या प्रभागाच्या महापालिकेच्या निवडणुकीत तर बघितल्या नाही. बस कोणी उभे राहिले, मोठं नाव आहे म्हणून निवडून दिलं अशाने होत नसते. ज्याला खरी प्रभागाच्या समस्येची जाण आहे आणि तो सर्वसामान्यांमधला एक कार्यकर्ता आहे, कुठलंही जातीपातीचं राजकारण त्याच्यामध्ये नसावं आणि कुठलंही म्हणजे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम त्यांनी स्वतःचं काम समजून हे केलं पाहिजे, अशी एक मागणी प्रामुख्यानं म्हणजे निवडणुका. आता तुम्हालाही माहिती आहे, जवळजवळ 2-2.5 वर्ष तर लांबल्या. काय ते कोर्टाचे काही अडचणी होत्या, तब्बल 4 वर्षानंतर तब्बल निवडणूक 4 वर्षानंतर. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पब्लिकने एकच विचार केला, इथले जे नागरिक आहेत, की बा आता भरपूर दादा, आता आपल्यातला नगरसेवक आपल्याला एक तरी द्यायचा आहे. आणि मी बोलतोय साईनगर प्रभागमध्ये जे गट ड आहे, गट ड मध्ये जे आपण हेमंत मानकेला उभा केला आहे, साईनगर प्रभागाचं विशेष लक्ष या गट ड वरच होतं, कारण गट ड मधलाच एक हक्काचा माणूस पाहिजे. बाकी तर सन्माननीय आमदार खोडके साहेबांनी एवढं सुंदर पॅनल बसवून दिलं आहे साईनगरचं, जे की पूर्ण 22 प्रभागामध्ये कुठेच असं समीकरण तुम्हाला सुंदर दिसणार नाही. 4 कोपऱ्यातले 4 उमेदवार आणि जातीय समीकरणसुद्धा त्यांनी व्यवस्थित म्हणजे हे केलं, कारण शेवटी राजकारण म्हटलं की हे समीकरणही बघावंच लागतं. जेव्हा निवडणूक सुरू झाली होती तेव्हा आमच्या टीमचं लक्ष होतं इथे. तेव्हा असं बोललं जात होतं, या प्रभागात जो कोणी नवीन उमेदवार येईल त्याची राजकीय आत्महत्या असेल. अशा वातावरणात हेमंत राजकुमार मानके हा उमेदवार तुमच्या सगळ्या ग्रुपने दिला. तरुणाई त्याच्यासोबत आहे, निश्चितच आहे. तरुणाई ही अणुशक्तीसारखी असते. तिचा जर योग्य वापर झाला बरोबर, तर ती तुमच्या घरात वीज निर्मिती करू शकते, एकदम योग्य. आणि चुकीचा जर वापर झाला तर ती एका अणुबॉम्बसारखी सुद्धा समोर येऊ शकते. नेमकं ही जी तरुणाई आहे, बरोबर, असं बोललं चाललं की या सगळ्यांनीच त्याला हे केलं, बरोबर. तू त्यात फ्रंटला आला, तू त्याला त्याच्या पाठीशी उभा राहिला. सगळ्यात सुरुवातीला प्राधान्य कोणत्या कामासाठी द्याल तुम्ही लोक? सर्वात पहिले आता ते हे जे विस्कळलेलं आहे पूर्ण, आता तब्बल 3.5 वर्ष निवडणुका झाल्या नाही. त्याच्यानंतर यापूर्वी जे हे सगळेच म्हणजे जे नियोजनबद्ध कामच नाही झालं, हे सगळं पहिले ट्रॅकवर आणावं लागणार. त्याच्यानंतर रस्ते, नाली, लाईट्स ह्या कॉमन गोष्टी झाल्या आहेत. आता याच्या पलीकडेही प्रभागाला काही पाहिजे. तर आता प्रभागाला ज्येष्ठ नागरिकांकरता विरंगुळा केंद्र एक नावासाठी केलं, पाटी लावली, फोटो काढला म्हणजे झालं नाही. त्या विरंगुळा केंद्राचा त्या पद्धतीने उपयोग होतो आहे का? ज्येष्ठ नागरिकांना खरंच त्या पद्धतीने म्हणजे त्याने फायदा होतो आहे का? आणि ज्येष्ठ नागरिक खरंच त्या गोष्टीपासून समाधानी आहेत का, की किंवा त्यामध्ये अजून काही वाढ करण्याची गरज आहे का, अजून काही बदलाव, हे सगळं आम्हाला बघावं लागेल. आपण पाहतो निवडणूक, आता आपलं खरं अर्थानं निवडणूक अंतिम टप्प्यात आली बरोबर आहे. बरोबर आहे. आता या टप्प्यानंतर एक कतल की रात्र असते, हो, बरोबर आहे. आणि त्या दिवशीच अनेक उमेदवार हा पैशाचा मुक्त हस्ते वापर करतात. बरोबर. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हा लोकांचं काय प्लॅनिंग आहे? त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता आमचं प्लॅनिंग आणि प्रभागातले जे सर्व नागरिक आहेत, जे मतदार आहेत, सर्व प्रभागातले मतदारच त्यावर लक्ष ठेवणार आहेत. ती घटना होऊ नये, कारण हा उमेदवार सर्वसामान्य आहे, सर्वसामान्यांमधला आहे, हे या प्रभागातल्या जनतेने मान्य केलं आहे. म्हणून सर्व प्रभागातली जनता त्या दिवशी रात्री, सर्व मतदारच म्हणा, ते सगळे लक्ष ठेवून राहतील. त्याच्यामुळे काही विशेष करण्याची गरज नाही. जनतेने दिलेला जनतेतला उमेदवार आहे, सर्वसामान्यांचा उमेदवार आहे, त्याची काळजी ह्या प्रभागातली जनताच घेणार आहे. आमच्या टीमनी काही सर्वे केला आहे इथे आणि काही फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओज कलेक्ट केलेले. बरं, त्याच्यामध्ये लोकांच्या घरासमोर कचरा, बरोबर, विकासाच्या गोष्टी तर फार दूरच्या आहे. माझ्या डोळ्यासमोर जी गोष्ट आली ती विकास फार दूरचा, मूलभूत गरजा ज्या आहे म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट नाही आहे इथे लावलेली. त्या बाबतीतच मी सांगतो, सर्वप्रथम आम्ही एक म्हणजे पहिलं एक काम करू. इथेच बाजूने साई मंदिर आहे, धार्मिक स्थळ आहे, भरपूर जुनं आहे. संपूर्ण अमरावती शहरच नाही तर विदर्भातून लोक तिथे येत राहतात. त्याच्या जस्ट 50 मीटर बाजूने
या प्रभागाचा कचरा संकलित एका जागी केला जातो आणि तिथेच टाकला जातो. तो तिथेच 2-2, 3-3 दिवस पडला राहतो. त्याच्यामुळे त्या पर्यटन स्थळाची होती आहे बदनामी. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्या परिसरात ज्याही कॉलनी आहे 4-5 त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. सर्वप्रथम आम्ही ते कचरा संकलन करायची जी जागा आहे ती बदलून जिथे रहिवासी वस्ती नाही या प्रभागामध्ये तशा जागी करू. खोडके साहेब जे आमदार आहेत, त्यांच्या श्रीमती पत्नी, त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा आमदार आहेत, परंतु त्या अमरावतीच्या आहेत. हो. आणि जे खोडके साहेब आहेत ते विधान परिषदेमध्ये आमदार आहेत. तितकासा निधी देऊ शकतील का इथे? 100% निधी देऊ शकतील. कारण खोडके साहेब ज्या पक्षाचे आमदार आहे त्याच पक्षाचे अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे आणि अर्थ व नियोजन खात्यामार्फत भरपूर पैसा हा प्रभागात खेचून आणू शकतो. म्हणजे मी तर सांगतो तुम्हाला 100% गॅरंटीने सांगतो, जेवढा मला अनुभव आहे, जेवढं माझं वाचन आहे त्याच्यामधलं जो निधी कसा आणला जाईल काय, तर याच्यामध्ये अर्थ व नियोजन खात्याचा पुरेपूर वापर खोडके साहेब करून ह्या प्रभागाकरता विशेष लक्ष देऊन ते निधीची तर कमतरता पडणारच नाही. हे तर साहेबांनीच आम्हाला ॲश्युरेट केलं, आश्वासन दिलं, म्हणूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिकीट घेतली. तुमचा मी आधीच सांगितलं की आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं की अनेकांच्या बूथवर बसण्यासाठी कार्यकर्ते नाहीत, पण तुमच्याकडे जी संख्या आहे नाही, मी तुम्हाला ही बोललो फार ना, मोठी संख्या आहे. जनतेने दिलेला, जनतेतला सर्वसामान्याचा हा उमेदवार आहे, म्हणून या प्रभागातले मतदारच त्याची काळजी घेत आहे. याचा प्रचार कसा चालू आहे, याला प्रचारात कुठे अडचण जाते आहे का, याला काही मॅनेजमेंटला काही अडचण जाते आहे का, हे सगळी जबाबदारी या प्रभागातली जनता घेत आहे त्याची. किती विश्वास आहे या दोन दिग्गज उमेदवारांच्या मध्ये? 100%. हे उमेदवार जरी दिग्गज असले तरी पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई बनवलेली आहे. म्हणजे माजी खासदार असतील, या मतदारसंघातले आमदार असतील, दुसऱ्या पक्ष, म्हणजे मला तर हे सुद्धा चित्र बघायला मिळालं की मुख्यमंत्री सुद्धा व्हिजिट देण्यासाठी आले गेले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा 4 तारखेला त्यांची अमरावतीला रोड शो होता. रोड शो कंप्लीट करून त्यांनी साई मंदिराला साईनगरमध्ये भेट दिली आणि गेले. आणि असंही बोलल्या जाते की त्या भेटीला जितकी गर्दी नव्हती तेवढी तुमच्या बूथच्या ओपनिंगला गर्दी होती. हो, कारण जनतेने दिलेला, जनतेचा सर्वसामान्य उमेदवार, जनतेने स्वतःच सगळं नियोजन केलं. सर्व या मतदारांनी नियोजन केलं याचं, बूथचं ओपनिंगचं वगैरे सगळं. त्याच्यामुळं गर्दी हा विषयच नाही, हा उमेदवारच जनतेचा आहे, त्यांचा उमेदवार आहे. हे सगळी गर्दी कन्वर्ट होईल का मतांमध्ये? ही सर्व गर्दी 100% तुम्ही 16 तारखेला बघून घ्याल. विश्वास आहे. विक्रमी मतांनी हा या प्रभागातनं निवडून येईल, विक्रमी मतांनी. म्हणजे मग लढाई ही दुरंगी म्हणायला काही हरकत नाही. 100%. तिरंगीच्या ठिकाणी दुरंगीच म्हणावी लागेल. जनतेने मनापासून पहिले याला निवडून दिलेलं आहे. आता फक्त EVM मधनं निवडून द्यायचं. आपण मुलाखतीला इथेच संपू, वेळ आपला संपलेला आहे. जनतेला किंवा तुमच्या मतदारांना किंवा तुमचे जे स्नेही असतील काय मेसेज द्यायचा आहे किंवा काय विनंती जनतेला, करायची? मतदारांना मला एकच हात जोडून विनंती करायची आहे की आपल्याला महिलांची सुरक्षा या प्रभागात अतिशय गरजेची आहे. आज तुम्ही अकोली रोड ते रेल्वे स्टेशन सायंकाळी 6 नंतर माझ्याकडे अशा महिलांच्या तक्रारी आल्या की त्या फिरूसुद्धा शकत नाही वॉकिंगला. त्याच्याकरता तिथे मला पोलीस पेट्रोलिंग वाढवून घेणे, त्याच्यानंतर तिथले काही अवैध व्यवसाय आहेत असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे, ते लगेच तात्काळ अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाची मदत घेऊन, महापालिकेची अतिक्रमण विभागाची मदत घेऊन किंवा महापालिकेची मदत घेऊन हे सगळे अवैध व्यवसाय इथनं हद्दपार केले की प्रभाग आपोआपच सुरक्षित होईल, महिला आपोआप सुरक्षित होतील. ज्येष्ठ नागरिकांची काळजी म्हटल्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी हा उमेदवार घेईल. उमेदवार म्हटल्यापेक्षा निवडून आलेला जनप्रतिनिधी म्हणावं लागेल. तर रोहित देशमुख यांनी जे उमेदवाराबद्दलचं मत मांडलं, कसा जनतेतला उमेदवार आहे हे सांगितलं. कदाचित या प्रभागावर आणखी आमची नजर असेल. आपण जो येथील उमेदवार आहे हेमंत राजकुमार मानके याची सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.